बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं, शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी स्थापन केलेलं एकमेव प्रबोधन माध्यम तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय. काल माझ्या कानावर एक विचित्र बातमी पडली. विचित्र माणसाची विचित्र बातमी म्हणा. हा विचित्र माणूस आहे गुणरत्न सदावर्ते. डंके की चोट पेचा जनक, डंके की चोट पे, डंके की चोट पे या वाक्याचा जनक गुणरत्न सदावर्ते. मी ऐकलं की हा पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून आंदोलन सुरू करणार होता. माणूस विचित्र आहेच. खरं तर या माणसासाठी विचित्र नाही, खूप चांगले चांगले ठेवणीतले शब्द आहेत माझ्याकडे. माझ्या काही तुमच्याही मनात असतील किंवा तमाम महाराष्ट्रातल्या नाही, उभ्या जगातल्या करोडो मराठ्यांच्या मनात या माणसाविषयी चांगले चांगले ठेवणीतले सुंदर शब्द असतील याची मी खात्री बाळगतो, पण ते वापरू शकत नाही. हा विचित्र माणूस त्यावेळेस उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भूलथापा देऊन आंदोलन करायला भाग पाडलं. आज हा शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये आंदोलन कसा काय करतोय? माझ्या मनामध्ये काही प्रश्न आले आणि अगदी जे माझ्या मनामध्ये होतं अगदी तसंच घडलं. अगदी तसंच घडलं. आज ज्या वेळेस या माणसाचं आंदोलन मला पाहायचं होतं, कारण ह्याने काल घोषणा केली आज आम्ही आंदोलन करतोय म्हणे. आज मी पाहायला घेतलं याच्या आंदोलनाचं नेमकं झालंय काय. बऱ्याच ठिकाणावरून मी माहिती मागवली. या माणसाचं आंदोलन कुठेही दिसत नव्हतं. सगळं एसटी महामंडळ अतिशय सुरळीत चालू होतं. कुठेही आंदोलनाचा साधा बोर्ड देखील लिहिला गेला नव्हता. एसटी महामंडळाच्या डेपोमध्ये कुठे साधा बोर्ड देखील लिहिला गेला नव्हता, फलक देखील लिहिला गेला नव्हता. मग याचं आंदोलन झालं तरी कुणाशी? कुठे झालं नेमकं? याचं आंदोलन कुठे झालं माहितीये का? मीडियाच्या समोर. हा मीडिया समोर आला आणि मीडिया समोर आंदोलन मागे घेतल्याचं सांगितलंय. आता लक्षात घ्या, हा मीडिया समोर येऊन फक्त आंदोलन मागे घेतल्याचं म्हणतोय, पण याला मीडियाने एक साधा प्रश्न करायला पाहिजे होता, तुमचं आंदोलन झालंच कधी तेव्हा ते मागे घ्यायला. कारण कुठल्याही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याने याच्या आंदोलनात सहभागच घेतला नाही. एक महाराष्ट्रातली एसटी बस बंद पडली नाही, कारण एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ओळखून घेतलंय की हा माणूस कुणाचा एजंट आहे. कुणाचा एजंट आहे. मी खरं तर वशीकरण ह्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही. वशीकरण ते काय भानामती करतात ना, पण आता माझा थोडा थोडा विश्वास बसतोय. मला वाटतं ह्या माणसावर अशी काही भानामती केलीये, वशीकरण केलंय फडणवीसाने की हा माणूस टाळ्यावरच येत नाहीये. याच्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी पाहिलं, हा काही बदलायला लागलाय. हिंदू राष्ट्र भारतामध्ये 5,000 बोनस. अरे कसला, कशाची संबंध, कशाने काय खाता त्याला माहिती तरी आहे का? ते एक उदाहरण आठवतं शिवसैनिकांनो, मराठा बांधवांनो. गाढवाच्या पाठीवर तुम्ही पुस्तकांची, चांगल्या चांगल्या पुस्तकांची अशी गठ्ठे बांधा आणि त्या गाढवाला व्हायला सांगा. त्या पुस्तकातला गुणधर्म त्या गाढवाच्या अंगात उतरत नाही हो. कितीही पुस्तकामध्ये गाढव झोपवा, त्या गाढवाच्या अंगामध्ये ते पुस्तकाचे गुणधर्म उतरत नाहीत. ही त्यातलीच गत आहे. हे असले नमुने त्यातलेच. आणि ज्या वेळेस हा माणूस पत्रकार परिषद घेत असतो ना, मागे एक नंदीबैल उभा असतो, अशी अशी आणि अशी अशी मान हलवायला, अशी 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 अशी. हा रोबोट कोण आहे बाबा? हा मागे जो नंदीबैल उभा असतो अशी अशी मान हलवायला. अजीब माणसं. मला वाटतं हजारो नाही तर 2-2, 3-3 हजार वर्षानंतर अशी माणसं जन्माला येत असतील. अजीब माणसं. हा माणूस ज्यावेळेस त्याची पत्रकार परिषद चालू करतो, ज्या माणसाचे दैवत श्रद्धेय वंदनीय फडणवीस आहेत, जे मागच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये, TV9च्या इंटरव्ह्यूमध्ये, कुमावतच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणून गेले की ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे फडणवीस म्हणतात याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फडणवीसांचे प्रवक्ते, ते अजित चव्हाणांसारखे प्रवक्ते म्हणतात आम्ही एक लेटर लिहून देणार आहे ह्या माणसासाठी की ह्या माणसाला लांब ठेवा. आणि हा माणूस श्रद्धेय वंदनीय शब्द वापरून हा माणूस म्हणतो काय माहितीये का? उद्धव साहेबांना एकेरीच शब्द वापरून म्हणतो, अरे जाऊ दे मला तो शब्द नाही वापरायचा आहे, पण उद्धव साहेबांना एकेरीच शब्द वापरून हा म्हणतो तुमच्या काळात काय झालं. म्हणजे अजून देखील हा माणूस उद्धव साहेबांनाच मुख्यमंत्री समजतोय बहुतेक. जवळपास 1.25 ते 1.5 वर्ष झालं ह्या गोष्टीला. तुमचा फडणवीस म्हणाला होता की जसा मी सरकारमध्ये येईल महामंडळ दुसऱ्या दिवशी विलीन झालेलं असेल. आता दुसरा सोडा, तिसरा सोडा, महिना सोडा, 1.5 महिना, 2 वर्ष होत आली यांचं सरकार येऊन. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना जागेवर कळून चुकलं जे फायदे त्यावेळेस अनिल परब साहेबांनी वारंवार मध्यस्थी केली परिवहन मंत्री असताना,
वारंवार मध्यस्थी केली की तुमचं महामंडळ जरी विलीन नाही होऊ शकलं तरी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारचे जे फायदे असतात, सरकारी कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, डीए असेल किंवा इतर काही फायदे असतील, ते सारे फायदे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा आपण शासनातर्फे प्रयत्न करू. कारण महामंडळ विलिनीकरण करणं यासाठी केंद्राकडनं नियमावली आहे. ती केंद्राकडची नियमावली बदलणं हे शिवसेनेच्या हातात नव्हतं त्यावेळेस. त्यामुळे ते विलिनीकरण करण्यापेक्षा, कारण एक महामंडळ नाहीये, जवळपास 33 ते 34 महामंडळ आहेत, मग ते महामंडळ विलिनीकरण करण्यापेक्षा त्याचे जे फायदे तुम्हाला हवे आहेत ते फायदे आपण देऊ करूयात. त्याही काळात 8 ते 9 महिने एसटी बंद असताना सगळा वेतन तुम्हाला देण्यात आला, त्याही काळात तुम्हाला बोनस देण्यात आला. मग मला एका गोष्टीचं उत्तर द्या, आताच्या काळामध्ये 5,000 रुपयाचा जो बोनस देण्यात येणार आहे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना, तुम्ही काय नवे घोडे मारले? महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्या काळात उद्धव साहेब जे बेनिफिट देणार होते त्यातला एकही बेनिफिट महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना या गुणरत्न सदावर्तेमुळे मिळाला नाही. हे महामंडळाचे कर्मचारी चांगलेच ओळखून गेलेले आहेत. आणि आता हा जो ज्या प्रकारची तारीफ करतोय फडणवीसाची, त्या उदय सामंताची आणि शिंदे टोळीच्या मुख्यमंत्र्याची, ती तारीफ पाहिल्यानंतर महामंडळाचे कर्मचारी ओळखून चुकले, हा माणूस काही साधा दिसत नाही. हा माणूस आणि बऱ्याच गोष्टी अजून ऐकण्यात आहेत बरं, आणि पाहिल्या देखील आहेत. कुणाकडनं किती काय काय घेतलं गेलं, प्रत्येक कर्मचाऱ्याकडनं काय काय घेतलं गेलं, या गोष्टी जर बाहेर आल्या ना, म्हणजे आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू असताना कुणाकडनं काय काय मागवून घेण्यात आलं, प्रत्येक कर्मचाऱ्याला काय कॉन्ट्रीब्युशन देण्यात आलं, काय काय कॉन्ट्रीब्युशन करण्याची सक्ती करण्यात आली, हे महामंडळाचे कर्मचारी चांगलेच सांगतील. एखाद वेळेस जर महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा, जे निवृत्त आहेत कमीत कमी, कारण आता नोकरीतले कर्मचारी तसा इंटरव्ह्यू देणार नाहीत, पण निवृत्तांकडनं जर ती काढली ना माहिती आणि खुल्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला ना, तर सगळी बिंग बाहेर येतील आणि आम्हाला त्या पायरीपर्यंत पण जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे हे गुणरत्नांसारखे साहेबांचं एकेरी नाव घेऊन म्हणतायत आताचं सरकार हे देणार आहे, ते देणार आहे. तुम्हाला हे सांगतो की मागचं जे शिवसेनेचं सरकार होतं उद्धव साहेबांचं, हे सारे बेनिफिट तेव्हाच देऊ करत होतं, पण ह्यांनी घेतले नाहीत. आंदोलन तसंच चालू राहिलं. शेवटी कोर्टाने हे आंदोलन अवैध ठरवलं. कोर्टामध्ये ह्यांच्या केसेस चालल्या नाहीत आणि वकिली करणारे हे स्वतःच. आंदोलन अवैध ठरलं गेलं कोर्टामध्ये. विचार करा. आणि हा माणूस म्हणतो 124 एसटी बांधव त्यावेळेस मृत्युमुखी पडले किंवा आजारी पडले वगैरे वगैरे. मराठा बांधव ज्यावेळेस आत्महत्या करत होते, या माणसाचे डोळे बंद होते का? त्यावेळेस म्हणतो एसटी, आताच्या वेळेस सांगतोय मराठ्यांच्या आंदोलनाच्या वेळेस विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत गावोगावात. ज्यावेळेस मराठ्यांची उग्र आंदोलन होत आहेत, हिंसाचार होत आहेत किंवा काही ठिकाणी इंटरनेट बंद ठेवले तर विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्या काळात उभ्या महाराष्ट्रात एसटी महामंडळ बंद असताना कित्येक विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांपर्यंत जाण्यासाठी, कॉलेजेस पर्यंत जाण्यासाठी फक्त एसटी हा एकमेव पर्याय असायचा. कित्येक विद्यार्थी कित्येक किलोमीटरची पायपीट करून जायचे. विद्यार्थ्यांना प्रायव्हेट गाड्या परवडत नाहीत ग्रामीण भागामध्ये, ते पायपीट करून गेले. त्यांच्याकडे पासेस काढलेले होते, विद्यार्थ्यांकडे पासेस काढलेले होते, ते पासेस त्यांचे व्यर्थ गेले. पायपीट करून त्यांनी कित्येक महिने काढले. त्यावेळेस विद्यार्थ्यांचा पुळका ह्या माणसाला आला नाही. पण आता ह्यांना पुळका कुणाचा येतोय पहा, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा. मी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी पुळका हा शब्द वापरला नाही, कारण ते माझेच, ते माझ्या शिवसेनेचेच. पण हा माणूस जो सरड्यासारखा रंग बदलतो, खरंच ह्या माणसाला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी काही घेणं देणं आहे का? साधा विचार करा. ज्याला मराठा बांधवांच्या जीवाशी घेणं देणं नाही, आणि माझे तेच मराठा बांधव म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. एसटीचे कर्मचारी सारे मराठा बांधवच. मग विचार करा, या माणसाला खरंच कोणाच्या जीवाची पडलेली असेल का? हा माणूस काय काय म्हणतो पहा. उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारतोय, म्हणजे एकेरी नाव घेऊन हा प्रश्न विचारतोय. आज लोकाभिमुख सरकार आलंय, आम्ही आवाज दिला आणि सरकारने आम्हाला ओ दिली. लोकाभिमुख, बघा आज सरकारचा एजंट, आणि आमच्या मागण्या पूर्ण करायचे आश्वासन दिले. विचार करा, आज जवळपास 1.5 वर्ष झालं फडणवीसांचे हात कुणी बांधून ठेवलेत एसटी महामंडळ विलीन करून. हे सगळे फुकाचे बोल असतात, तोंडात आलं तर बोलायचं. म्हणजे मराठा आंदोलनाच्या वेळेस पण मागे सरकारात जेव्हा नव्हता ना फडणवीस, तेव्हा म्हणायचं महाराष्ट्र शासनच आरक्षण देऊ शकतं, आणि जसा हा सरकारात येतो तसा हा म्हणतो शासन देऊच शकत नाही, केंद्र देतं, कोर्ट देतं.
उलट असतं ह्याचं सगळं. त्यावेळेस म्हणायचा जर मी सरकारात आलो तर दुसऱ्याच दिवशी आरक्षण देऊन टाकू. आणि आता ह्याचे 1.5 वर्ष हात कुणी बांधलेत एवढं मला फक्त सांगावं आणि गुणरत्न सदावर्तेने ह्याचं उत्तर द्यावं. विचार करा, मला खरंच ते भानामतींवर विश्वास नव्हता, पण आता विश्वास पटायला लागलाय. उद्धव साहेबांवर बोलल्याशिवाय ह्यांचा TRP मिळत नाही यांना. यांच्या तोंडांना कोणी पाहत देखील नाही. तो एक नितेश राणे सारखा, कुणाची नावं घेतोय मी घाणेरड्या माणसांची. अरे आम्ही अर्णबला, कंगनाला, त्या राणाला, त्या राणेला सगळ्यांना आसमान दाखवलंय. बरं त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं सरकारांचा वापर कसा करायचा. त्यावेळेस तर आम्ही नियमांवर बोट ठेवून यांना आसमान दाखवलं. ज्यावेळेस आमची सरकार येतील ना, उद्धव साहेब आम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी रान मोकळं करा. 10 ते 15 मिनिटांसाठी एवढं तर आमचं तुम्ही ऐकूच शकता. ही असली माणसं, एक चेटूक आणि एक चेटकीन जोडीच फिरत असते. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, हे ज्यांच्या समोर जेव्हा ते मीडियाचे बांधव असे बूम घेऊन उभे असतात ना, बूम म्हणजे त्यांचा तो माईक, त्या माईक असे घेऊन पहिली 2 मिनिटं मीडिया लाईव्ह जातच नसते. कारण पहिल्या 2 मिनिटांमध्ये हा माणूस काय खेकसणार आहे त्या माईकवर हे मीडियाला पण माहित नसतं. अचानक काहीतरी फालतूचं बोलून जाईल, लाईव्ह कुठे घ्या याला. त्यामुळे पहिली 2-3 मिनिटं लाईव्ह कधीच याला घेत नाही. नंतर लाईव्ह घेतात जेव्हा हा नॉर्मल झालेला असतो. पहिली 2 मिनिटं याची ऐकायची फक्त. सगळं इकडचं तिकडचं सारा गाव फिरवून आणतो हा माणूस सगळं. आणि याच्यापासून माईक जरा लांबच धरतात, अख्खा माईक भिजवून टाकतो ओरडून थुंकून त्याच्यावर. का जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. उद्धव साहेबांवर एकेरी बोलणाऱ्या ह्या माणसाने फक्त एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि खरंच त्यांच्यामध्ये दम असेल तर द्यावं. गेली 1.25 वर्ष तुमचा फडणवीस हाताला हात बांधून का बसला होता? श्रद्धेय वंदनीय फडणवीस हाताला हात लावून का बसला होता? याचं फक्त साधं उत्तर द्यावं आणि मग सांगावं डंके की चोट पे उद्धव साहेबांनी काय केलं ते. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.